तर नमस्कार मित्रांनो, रात्रीचं वाजले 10, 10:30 किंवा 11 वाजला असेल, आय डोंट नो, कारण की एवढं गडबडत होते की काही कळालंच नाही. आले अंगावर आणि घेतले शिंगो असं झाले. मनात आले की शंकर बाबाला जायचं. जय शंकर बाबा. रत्नन देवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, त्याचा लागे ना अंत, स्वप्नात आले माझ्या शंकर चिली दत्त. तर मग आता गेलो पंपावर मस्तपैकी आता जाऊन मस्तपैकी पेट्रोल टॉकी 0-0 मध्ये करून टाकली. 4,599 रुपये बसले. तर मग आता कसं गुलीगत डायरेक्ट इथनं पुण्याला जाणार आम्ही शंकरबाबा दर्शनला. तर आता बघा पुढे काय होते. काय पूर्ण ब्लॉग काय करू शकणार नाही, कारण की झोप येणार मला, कारण मी गाडी इथनं सातारा पण घेणार, तिथनं पुढे दादा घेतील किंवा आमचा आदित्य महाडिक घेतील किंवा रतन दादा घेतील. सापाला विषय यशा कसला हसायला बा. मामा पण किती खुश आहे, पेट्रोल भरा फुल टाकीला कस्टमर आले धनकाच की. तर आता डायरेक्ट आम्ही जाणार पुण्याला. तर रात्रीचं बरोबर 3 वाजलेलं आहे आणि आम्ही कात्रज पासून थोडं पुढे आलोय. तर मित्रांनो, इथून सरळ पुढे गेले की शंकर बाबाच्या मठापाशी जाते. तर मठापाशी गेल्यानंतर एवढं भारी वाटलं का नाही बघितलं. तिथला जो व्ह्यू आहे तुम्हाला आता दाखवतोच, पुढे आल्याच कॉर्नर मारला की येते. तर गाडी पार्किंग वगैरे सोय मस्त आहे तिथं. आम्ही पोहोचलो तिथं बरोबर. गाडी माझी डार्लिंगला इथं पार्किंग केली 95-32. सपला विषय लावा दाखल. हे बघा इथला व्ह्यू. इथं मस्तपैकी एवढं भारी आहे का नाही. तिथं काय म्हणतात ते वारी सोहळा, ते तिथं सगळं ब्रिज खाली असं ठेवलं, म्हणजे असं सजवलेलं आहे, जेणेकरून तिथं कोणीही घाण करणार नाही. असलं भारी वाटतंय का नाही तिथे. क्वालिटी हो, सुपर शॉट का कसा आहे हा गुच्छ. एकदम क्वालिटी. इथनं मस्त दर्शन घ्यायचं म्हटलं तर एंट्री नव्हती लवकर. तिथं जाऊन बघितलं तर एवढे रांग लागलेले का नाही, नंबरात हो सगळं 0-0 मध्ये. तर आम्ही इथं गेल्यानंतर आम्हाला कमीत कमी 2 ते 3 तास लागले. नंतर त्यांनी म्हणले दादा 3:45 वाजता उघडणार आहे मंदिराचं गेट, तर तेव्हा तुम्हाला आतमध्ये एंट्री भेटेल. तर 3:45 वाजल्यानंतर आम्ही उठलो आणि आतमध्ये एंट्री केली तर अशी भरपूर गर्दी होती. रतन दादा आमचा असं दमलेलं का नाही, आमच्या मागणेच फिरत होतं खानिखीन मध्ये. तर रांगोळी एवढी भारी होती का नाही, कसा आहे गोच्छ धनकाच घ्या. तर एंट्री केली, दर्शन घ्यायचं म्हटलं. तुम्ही पण घ्यायचं स्क्रीनवर झूम करतोय तेवढ्यात आत आवाज आला, कॅमेरा बंद कर, सपना विषय म्हटलं. मग चला आतलं दर्शन झालं, बाहेर आलो, मस्त प्रसाद वगैरे घेतला. ह्यासने वाटलं मी काय सेल्फीच काढले म्हणून सगळे कसे उभारला बघा. बघा कसं आहे तोंड बघा, नसता रिॲक्शन बघा, गप गार हो. मग इथनं आमचा प्लॅन झाला कुठं तर बाहेर जायचा. तर बाहेर जायचा प्लॅन झाला म्हटलं तर आम्ही गेलो कुठं, आपलं काय ते नाव, नारायणपूर मध्ये गाडी घालायची म्हटली. तिथं आधी म्हटला मंदिर मस्त आहे, जुन्या काळातलं मंदिर आहे. तर चला तर म्हटलं बघूया. तरी असा बोगदा पार केला मस्त 0-0 मध्ये. तिथनं डायरेक्ट नारायणपूर गाठायचं म्हटलं. नारायणपूर मधनं आता तिथनं आणि कुठं नेतात काय माहित म्हटलं. काय वनवा म्हटलं डोक्याला, एवढ्या उन्हात काय मस्त फिरायचं म्हटलं. काय सगळं तापायला लागले 0-0 मध्ये. काय नियोजन हा, कसं आहे गुच्छ. मग आता फायनली आमचं फिक्स झालंच नारायणपूर मध्ये जायचं. तर आता बघूया पोहोचल्यानंतर तिथे काय होते. आपण तर कधी गेलो नव्हतो. आधी म्हणला चला मी तुम्हाला दाखवतो. दादा ड्रायव्हिंग करायला तर आमचं. दादा ड्रायव्हिंग म्हणजे कसं छातीत गोळाचो, गाडी काय थांबत नव्हती. कोण बी आडवी येते, सुपरला शॉट डायरेक्ट. आम्हाला गोळा आली तो, कुठं गोळा आले सांगता येत नाही, पण असलं गोळा आले. दादा गाडी मारतात, हे सुट्टी नाही. चाकाचा खोई खाय आवाज, नुसता टायऱ्या वास येत होता. असलं गाडी पळवाल दादा आमचं. दादाला म्हणलं आईला आपण पिक्चर मध्ये भरती झालो असतो तर जरा चांगलं झालं असतं. चुकूनच आपण तिकडे खाली गेलो. दादा लागला हसायला, सपला विषय. रतनदा काय हात काढणार मधनं, सांगायचं कसं म्हटलं, रतनदा हात काढा मी व्हिडिओ कराले. इकडं हात कुठं तर बसला तर लगेच दादा म्हणणार 2.5 किलो खाते आहे, जब किसी भी पडता है तो आदमी उठता नहीं मर जाता है. आयला म्हटलं दादाच्या ना अंगात सनी देऊन यायचं म्हटलं सपना विषयी. नकोच म्हटलं काय बोलायला, हात असू दे म्हटलं, माझं मी ऍडजस्ट करतो म्हटलं. नारायणपूर मध्ये आम्ही पोहोचणारच होतो. तेवढ्यात मस्त आता रस्ता काय कायम झाला म्हटलं. दादानं मारला कॉर्नर वर इकडे तिकडे शांताबाई डायरेक्ट सुपला शॉट. इथनं आता आम्ही नारायणपूर मध्ये पोहोचणार आहे 0 मिनिटात. हे बघा. तर आम्ही आता आलेलो आहे परत एकदा नारायणपूरला. तर आता नुसता फिरती चालू आहे इथे, पेट्रोल डिगो. तर मित्रांनो तुम्ही इथला व्ह्यू बघू शकता.
तर फायनली मंदिरात आत गेल्यानंतर दर्शन घ्यायला चालू केलं. मस्त पाया पडलो. एवढं भारी वाटलं का नाही मंदिरात. असं एकदम गार एसीत असल्यात वाटतं. कारण जुन्या काळातलं मंदिर होतं. तुम्ही बघितलं असेल बाहेर ना. आलो नंदीच्या पाया पडलो आणि कानात म्हणतोय तेव्हा लग्न तेवढं लवकर लावून दे रे बाबा माझं. आणि ज्याच्या सोडून गेल्यात त्यांचं पण लावून द्या. कुठं तर लांब टाक म्हटलं त्याच परत तोंडासमोर यायला नको. तर बोललो तेवढं आणि बाहेर पडतो. आता म्हटलं जायचं कुठं तर बघूया आता काय प्लॅन. आता नारायणपूर मधलं आमचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही जायत आहे मिनी बालाजीला. तर तुम्हाला दाखवतो मिनी बालाजी मस्तपैकी. एशा लय खुश आहेस काय विषय कसा आहे दनका. तर फायनली आमची एंट्री झालेली आहे मिनी बालाजीमध्ये. टेम्पल एवढं भारी वाटते का नाही. इथली साफसफाई एकदम असं झिरो असं तूप सांडलं तर असं भरून घ्यायचं वगैरे साफसफाई. म्हणजे कसं सुपरला शॉट दणका आहे दणका. मंदिर शेवट डोळ्याचे पारणं फिरतात. तुम्हाला काय आतनं जाऊ शकत नाही कारण की तिथं मोबाईलला एंट्री नाही. तर आम्ही असं मोबाईल वगैरे ठेवला इथं. आता दर्शन वगैरे घेऊन आम्ही बाहेर पडणार. ते डायरेक्ट चाललो बघा घरला. या अशी आमची गाडी खाणं किनं हालत डुलट बाहेर काढल्या आधीनं. मग काय आम्ही डायरेक्ट घरला बॅक टू होम. चला तर आम्ही आता येत आहे MH09 कोल्हापूरमध्ये. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आम्ही